नमस्कार मित्रांनो, मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण कामाला चाललेलो आहोत आणि हा कुर्डवाडीचा बायपास, त्याचप्रमाणे काजीपेठ हडपसर एक्सप्रेस चाललेली आहे। आज रविवारचा दिवस। तुम्हाला जर हडपसर मध्ये कुठे जायचं असेल तर तुम्हाला ही गाडी दर रविवारी चांगली आहे बघा। पावसाचं पाणी बघा किती आहे। हे वाहतं पाणी आहे ना, बंद झालेलं होतं, पण परत पाऊस पडल्यामुळे परत सुरुवात झाली अजून। मित्रांनो, ही गाडी घेऊन आता आपल्याकडे राहणार जायचं आहे अकुलगावला। मका आहे ना, लाल मका आहे, ती मका चांगली आलेली आहे बर का। मित्रांनो, शेतकऱ्यांनी काय करायचं तुम्ही सांगा। आता ह्या द्राक्षाच्या बागेत पावसाचं पाणी घुसलेलं आहे, ते काय पाणी कमी व्हायला तयारच नाही। आणि इकडच्या साईडला बघा पावसाचं किती पाणी आहे, भरमसाठ। खारुताईचा टाइमपास चालू आहे। काय रानामाळावर छान वाटतं बघा, नुसतं मोकळ्या हवेत फिरायला। त्या दिवशी इथे ह्या बाबळीच्या झाडावर मोर बसलं होतं, लांबून ते दिसत होतं क्लिअर कट। मोर सुद्धा आहेत बरं का ह्या भागात, म्हणजे अकुलगाव या भागामध्ये मोर भरपूर आहेत। आणि मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे, त्याच्यामुळे त्याला जपलं पाहिजे बरं का सर्वांनी मिळून, असं माझं तर म्हणणं आहे। तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा। मित्रांनो, समोरच्या साईडला नारळाची झाडं किती छान दिसतात बघा की। आणि त्याच सोबत हे समोरच्या साईडला जे अद्रक आलेलं आहे, ते अद्रक किती हिरवंगार आहे। आणि रानामाळावरचं जीवन खरंच बरं का एक नंबर आहे बरं का। शुद्ध हवा ही फक्त रानामाळावरच मिळू शकते। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ मध्ये एक बोरीचं झाड दिसतंय बघा, हे बघा। ह्या बोरीच्या झाडाची बोर इतकी गोड आहे ती ना, हे बघा। इतकी गोड आहे ती ना, मला बरं वाटतं बघा। मी आजारी पडलं तरी ही बोर खातो। आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो इथंच संपला। आपण ह्या गाडीवरती ड्रायव्हिंग करतोय। आजचा दिवसभराचा व्हिडिओ संपला। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, सी यू।